नमस्कार बहिणींनो, एक गोष्ट सांगू. आता सध्या केंद्रामध्ये त्या ठिकाणी दिल्लीला पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अनेक वर्षापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचा हा जो प्रश्न आहे ना, मानधनवाढीचा, तो किमान यावर्षी तरी चर्चेला गेला पाहिजेत अशी एक साधी अपेक्षा आहे. आमची भगिनी अनेक वर्षांपासून मानधनवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. तुम्ही तिला मानधनवाढ राज्याने द्यावी असं सातत्याने सांगता, परंतु केंद्राने अद्यापपर्यंत मानधनवाढ केलेली नाही. किमान या पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्ही हे केलंच पाहिजे आणि म्हणून ही सगळी विनंती आहे. आणि का केली पाहिजे आणि ते काही होऊ शकतो का निर्णय, या अनुषंगानं अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताई यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, पालकांचं पोषण असेल, आरोग्य असेल आणि सर्वांगीण विकासाची जबाबदारी जर सांभाळण्याची जबाबदारी जर कोणावरती असेल तर निशंकपणे अगदी कोणाच्याही मनामध्ये शंका येणार नाही, ती फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका ताईंकडे आहे. परंतु वजन तपासणी असेल, लसीकरणाचा समन्वय असेल, पोषण आहाराचे वाटप असेल, कुपोषणावरती नियंत्रण ठेवायचं असेल तर योग्य अचूक सल्ला मार्गदर्शन जर कोणी करत असेल, अंगणवाडी सेविका मदतनीस ताई करते. परंतु तिला खरंच न्याय मिळतो का, हा मोठा प्रश्न आहे. जी माऊली त्या ठिकाणी लहान लहान मुलांना स्वतःच्या बाळाप्रमाणे भरवते, तिच्या मानधनाची वाढ ज्यावेळेस करायची असते तर त्यावेळेस सगळ्यांकडे कारणं असतात. बघा बहिणींनो, गर्भवती माता, स्तनदा मातांना पोषण आहार ह्या महिला भगिनी आमच्या अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई भरवत असतात. आरोग्याची तपासणी करत असतात, समुपदेशन करतात, योग्य असं मार्गदर्शन त्या करतात. आणि म्हणून अंगणवाडी सेविकाताईची भूमिका खूप महत्त्वाची आहे. तिच्या मागे कामं प्रचंड दिलेली आहेत. कामाचा व्याप खूप मोठा आहे. ऑनलाईन कामं, ऑफलाईन कामं खूप आहेत. आता ऑफलाईन कामं कमी केले, रजिस्टर कमी केले, खूप चांगलं काम केलं. परंतु पोषण आहाराची माहिती पोषण ट्रॅकरवरती भरावीच लागते. आरोग्याची तपासणी त्या ठिकाणी विविध माध्यमातून करावी लागते. गर्भवती माता, स्तनदा माता, लहान लहान बालक ज्यावेळेस येतात तर त्यांना समुपदेशन करावं लागतं, मार्गदर्शन करावं लागतं. एवढंच नाही तर ज्या विविध जबाबदाऱ्या विविध खात्यांच्या मार्फत अंगणवाडी सेविकांवरती अक्षरशः दिल्या जातात, हे नाही म्हणत नाही भगिनी, तयारच असते, कोणतंही काम करण्यासाठी तयार असते. निरोगी माता, निरोगी बाळ असावं असं तिचं कायम ध्येय असते. प्रोत्साहन भत्ता भेटावा म्हणून नाही, तर प्रोत्साहन भत्ता ज्यावेळेला भेटतही नव्हतं, 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये पगार होता, त्यावेळेला सुद्धा माझ्या अंगणवाडी सेविकाताईने काम केलेलं आहे. मदतनीस ताईने त्या ठिकाणी अतिशय चांगला आहार, पोषण आहार सर्वसामान्य बालकांना, स्तनदा मातांना, गर्भवती मातांना दिला. कामचुकारपणा केला नाही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा. परंतु अडचण अशी आहे की ज्या वेळेला यांना मानधनवाढ देण्याची आवश्यकता आहे त्यावेळेला मात्र शासन कुठंतरी दुर्लक्ष करते. आणि म्हणून आमच्या अंगणवाडी सेविकाताई असतील, मदतनीस ताई असतील, यांची अनेक वर्षांची मागणी तशीच्या तशीच प्रलंबित आहे. म्हणून मानधनवाढ जो आहे हा त्यांचा हक्क आहे, तो त्यांना भेटला पाहिजे. तो त्यांचा सन्मान आहे, तो त्यांचा अभिमान आहे, तो त्यांचा स्वाभिमान आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची मानधनवाढ झाली पाहिजे. अत्यंत महागाई आहे, अनेक गोष्टी त्या ठिकाणी पूर्वी ज्या भावामध्ये मिळत होत्या आता त्या भावामध्ये मिळत नाहीत. जबाबदारी सातत्याने वाढलेल्या आहेत. कामं बघा ना किती वाढलेले आहेत. आधी वर्कलोड जो होता अंगणवाडी सेविकाताईंवरती त्याच्या तुलनेमध्ये आताचे जे काम खूप जास्त वाढलेलं आहे, कमी नाही झालेलं आहे. अचूक नोंदी ठेवाव्या लागतात. थोडंसं इकडे तिकडे झालं तर कारवाईचं पत्र त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाला येतं, ती कायम टेन्शनमध्ये असते. अनेकांचं आरोग्य सांभाळणारी माझी अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई स्वतः टेन्शनमध्ये ज्यावेळेला येते त्यावेळेस मात्र अडचण होते. का? कारण की हे जे मानधन आहे ते अपुर आहे. पगार आली, कुणीकडे गेली, काही मिळ लागत नाही. म्हणून ते असमान सुद्धा आहे. एका राज्यामध्ये वेगळं, दुसऱ्या राज्यामध्ये वेगळं, तिसऱ्या राज्यामध्ये वेगळं. याचं कारण आहे की ते राज्याला सांगितलेलं आहे तुम्ही. आता तमिळनाडूमध्ये त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाताईंचं, मदतनीस ताईंचं मानधन वाढवलं, पश्चिम बंगालमध्ये वाढवलं. हे सगळे राज्य वाढवत आहेत. केंद्राने सुद्धा ती जबाबदारी घेतली पाहिजे. आणि म्हणून या पावसाळी अधिवेशनामध्ये जी महागाई वाढलेली आहे त्यामुळे जगणं कठीण झालेलं आहे. याचा विचार, याची चर्चा साधक बाधकपणे पावसाळी अधिवेशनामध्ये, संसदेमध्ये, लोकसभेत, राज्यसभेत सगळ्या प्रतिनिधींच्या माध्यमातून झाली पाहिजे. आणि भारताच्या ज्या काही महिला बालविकास मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी, त्यांनी सुद्धा याकडे फार गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे संघटनांनी विविध वेळी हजारो अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंचे मोर्चे त्या ठिकाणी जंतर मंतरवरती झाले, दिल्लीला झालेत. हजारो सेविका देशभरातून त्या ठिकाणी आलेल्या होत्या. परंतु त्यांच्या मागण्याकडे सातत्याने हा
दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय हा सातत्याने झालेला आहे. आणि म्हणून आता सगळ्या भगिनींची मागणी आहे की किमान संसदेमध्ये हा मुद्दा गाजला पाहिजे, संसदेमध्ये कुठेतरी मानधनवाढ झाली पाहिजे. सगळ्या खासदारांनी मिळून त्या ठिकाणी सरकारला या संदर्भामध्ये विचारणा सुद्धा केली पाहिजे आणि सरकारने कोणाच्याही विचारणा करण्याची आवश्यकता पडू न देता त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ दिली पाहिजे. पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा हा जो प्रश्न आहे तो अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, गुजरातमध्ये ग्रॅज्युटीचा निर्णय लागू झाला. सर्वांना पेन्शन आहे, कोणाला 8वा वेतन आता आयोग लागेल, कर्मचाऱ्यांचे पगार 2-2 लाख रुपयावरती जातील. मग सेविकाताईंनी जगायचं की नाही? त्यांचं लिस्टमध्ये नाव आहे की नाही तुमच्या प्राधान्यक्रमांच्या? म्हणून अंगणवाडी सेविकाताईंची जी मागणी आहे, अनेक वर्षांची मागणी आहे, त्याकडे फार गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे. अरे रक्ताचं पाणी करून काम करतात, यांना झोप लागत नाही कामाची, त्यावेळेस ते काम करतात. त्यांच्या घरचं एखादं काम असलं तरी बाजूला सोडून देतात. म्हणते नाही, अंगणवाडीचं काम राहिलं, साहेबांची नोटीस येईल, ग्रुपवरती मेसेज येईल, मीटिंग असतात, ह्या गोष्टी करा, त्या गोष्टी करा, कधी एखादी माहिती मागवली जाते, हे सतत तत्पर असते. आता जे नवीन योजना आली, लाडक्या बहीण योजनेच्या अजून सुद्धा अनेक भगिनींना त्या ठिकाणी पैसे भेटलेले नाही आहेत. ते करा, ते पैसे द्या, यांना भेटले पाहिजेत ना. म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी देखील प्रयत्न करणं फार आवश्यक आहे. म्हणून या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्या बहिणींचं मानधन वाढलं पाहिजे. पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या मुद्द्यावरती केंद्र शासनाने, राज्य शासनाने अतिशय गांभीर्यानं चर्चा करून या निर्णयाला कुठेतरी वाट मोकळी करून दिली पाहिजे, अशी ही जी मागणी सर्व स्तरांमधून होत आहे. तर त्या असे उत्कृष्टपणे काम करणाऱ्या आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविकाताईंना गुरुजी चॅनलचा सॅल्यूट आहे, प्रणाम आहे. बहिणींनो, हे सगळं होत असताना तुमच्या मनामध्ये काय भावना आहे? तुम्हाला नेमकं काय वाटतं की जर मानधनवाढ झाली तर ती कितीने व्हावी? कोणी करावी? केंद्राने करावी की राज्याने करावी? या संदर्भामध्ये राज्याने जो केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे त्यावरती अद्याप देखील उत्तर आलेलं नाही आहे. या संदर्भामधली तुमची भूमिका काय? तुमचं मत काय? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा, म्हणजे आपल्याला त्या दृष्टिकोनातून पुढची तयारी करता येईल, पुढचा लढा लढता येईल. कारण की तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया, तुमची भूमिका, तुमचा सहभाग, तुमचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. कारण की त्याशिवाय लढा यशस्वी होऊ शकणार नाही. खूप खूप धन्यवाद बहिणी.